नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी बनवत आहे गिप्पी नूडल्स मसाला. नूडल्स काढून घेत आहे. हे गिप्पीचे स्पायसी नूडल्स आहेत. थोडेसे नॉर्मल नूडल्सपेक्षा तिखट मसाला असतो यामध्ये, पण एवढेही काही स्पायसी नसतात. तर नूडल्स काढून घेतो. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मसाला बाजूला काढून घेऊया, कारण उकळत्या पाण्यात नूडल्स टाकणार आहे. चुकून मसालाही जाईल आतमध्ये, त्यामुळे अगोदर नूडल्स तोडून घेतो, कारण ते पटकन शिजतील. तोडल्यामुळे लवकर शिजतात आणि थोडे मोकळे व्हायला मदत होतील. तर आता उकळत्या पाण्यात त्याला टाकूया. आता उकळत्या पाण्यात एका बाजूला मी मटर उकळायला ठेवले आहेत. हे हिरवे मटर आहेत, ग्रीन पीस आहेत. उकळ्या अगोदरच ठेवले होते. नरम झाले आहेत. वा, आता शिजले आहेत. याचा अर्थ आता हे नूडल्समध्ये टाकण्यासाठी तयार आहेत. एकदम हिरवे आहेत. आपण हे पाहू शकता किती हिरवे रंग दिसत आहे. शिजल्यानंतर देखील हिरवा रंग कायम आहे. पाणी इकडे बाजूला उकळत आहे नूडल्ससाठी बाजूला. त्या पाण्यामध्ये आपण नूडल्स घालणार आहोत. तर ह्या बाजूच्या पाण्यामध्ये हे पाणी देखील गरम झालं आहे. नूडल्स घालून घेतो आतमध्ये. नूडल्स घातल्या. गॅस थोडा लो फ्लेम आहे. थोडं वाढवून घेतो. ग्रीन पीस पाण्याच्या बाजूला काढून घेतो आणि सर्व भाज्या वगैरे कापून घ्यायला सुरुवात करतो. तर यामध्ये घेतलं आहे मी टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर, कांदा. तर सर्वात सुरुवातीला मी कापणार आहे शिमला मिरची आणि साधी मिरची सुद्धा घेतली आहे. तर शिमला मिरची आतून कापून घेत आहे. 4 फोडी करून घेणार आहे, ज्यामुळे आतील बिया येणार नाहीत. फक्त शिमला मिरचीच्या वरचं कव्हर येईल, कारण बिया शिमला मिरचीच्या सरासरी खूप तिखट असतात. त्यामुळे बिया सरासरी वापरणार नाही. व पण यात गंमत देखील आहे. जेव्हा मॅगी फायनली तयार होते ना, तेव्हा शिमला मिरचीच्या ह्या ओल्या बिया ज्या असतात ना, त्या डायरेक्ट तयार झालेल्या मॅगीवरती टाकल्यानंतर किंवा नूडल्सवर टाकल्यानंतर ह्या कच्च्या बिया खायला खूप सुंदर लागतात. तर कच्च्या बियांचा वापर सर्वात शेवटी नूडल्सवर टाकून खायला सुद्धा करता येऊ शकतो. कारण इथं मी जेवढेही मसाले कापत आहे किंवा ह्या भाज्या कापत आहे, या सर्व भाज्या फोडणीमध्ये तर टाकायच्याच आहेत, परंतु या सर्व भाज्या थोड्या प्रमाणात कच्च्याही ठेवायच्याच आहेत. तर कच्च्या ठेवल्यानंतर ह्या सर्व शेवटी जेव्हा आपण नूडल्स बनवणार आहोत, तेव्हा त्यावर वरून डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा उपयोगाचे आहेत. आणि हिरव्या भाज्या वरून टाकल्याने थोडीशी एकदम क्रंची चव सुद्धा येते आणि खाण्यासाठी नूडल्स खूपच सुंदर लागतात, स्वादिष्ट लागतात. त्यामुळे थोड्या भाज्या कापल्यानंतर देखील कच्च्या ठेवणारच आहे म्हणा मी. पूर्णच फोडणीमध्ये घालणार नाही. तर शिमला मिरची बहुतेक कापत आहे. बारीक तुकडे करणार आहे. उभे तुकडे केले तर खूप चांगले लागतील, कारण ते मेल्ट होण्यासाठी फोडणीमध्ये जेव्हा टाकतो ना आपण, तेव्हा ते उभे कापले तर लवकर मेल्ट होतात. त्यामुळे चौकोनी कापले तर मेल्ट होणार नाहीत, म्हणजे थोडे क्रंची राहतील. आता प्रत्येकाला वेगवेगळी आवड असते. कोणाला जास्त शिजवायची असतात तर कोणाला कमी. मला थोडे क्रंची आवडतात, खूप जास्त शिजवायची नाही.
मध्यम मीडियम हलके उकळून घेतल्यासारखी. आता यामध्ये मी गाजर कापत आहे आणि यामध्ये उकळण्याच्या सुद्धा 2 पद्धती आहेत. आता हे सर्व साहित्य जे आपण कापतोय ना, हिरव्या भाज्या, ह्या सर्व आपल्याला डायरेक्ट फोडणीमध्ये घालता येतात किंवा या सर्व भाज्या स्वतंत्रपणे बाजूला गरम पाण्यामध्ये थोड्याशा उकडून घेतल्यानं तर त्याही वापरता येतील आणि उकडलेला स्टॉक देखील वापरता येईल. परंतु आता थोडी गडबड असल्याने भूक लागली आहे, उशीर झाला आहे, 11 वाजले आहेत, तर त्यामुळे मी याला डायरेक्ट फोडणीमध्ये टाकणार आहे. आता त्या पद्धतीने नूडल्स कधी बनवणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी, कारण मी मॅगीचे या अगोदर देखील 1-2 व्हिडिओ बनवले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हे नूडल्स बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. म्हणजे मॅगी तीच राहणार किंवा नूडल्स बनवण्याची प्रक्रिया तीच राहणार, फक्त वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवायची आहे आणि प्रत्येक वेळी तिची चव खूप वेगळी लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि यामध्ये मी परत थोड्या वेगळ्या पद्धतीनं ह्या नूडल्स बनवलेले आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करत आहे. तसं तर मी रेग्युलर बनवत असतो, परंतु कधी कधी मूड होतो शूटिंग करण्याचा, त्यामुळे शूटिंग करत आहे. आता सध्या मी कांदा कापत आहे. कांदा बारीक कापून घेऊया. शिमला मिरची कापून झाली, गाजर कापून झालेला आहे, कोथिंबीर कापून झालेली आहे, हिरवी मिरची कापून झालेली आहे. आता कांदा कापत आहे आणि कांद्यानंतर कापणार आहे टोमॅटो सर्वात शेवटी, कारण टोमॅटो आंबट असतो ना. टोमॅटो कधीही सर्वात शेवटी कापायचा, कारण टोमॅटोचा रस लवकर प्रक्रिया करतो धातूसोबत, त्यामुळे कुठल्याही वेळी जनरली टोमॅटो सर्वात शेवटीच कापायचा. ऐनवेळी कापून टाकलं तर खूप छान. तर टोमॅटो कापण्यासाठी जागा केली. टोमॅटोच्या आतील जो भाग असतो तो नेहमी काढून टाकायचा. कधीही टोमॅटो लवकर शिजतो आणि कधी कधी टोमॅटो धुताना आतमध्ये हात पोचत नाही ना टोमॅटोच्या खळग्यामध्ये, तर त्या खळग्यातील काही घाण वगैरे असेल किंवा काही असेल तर निघूनही जाण्यास मदत होते आणि टोमॅटोची चव जी असते ना, ओरिजिनल चव येण्यामध्ये मदत होते. हातला जो भाग असतो त्यामध्ये विशिष्ट चव नसतेच, जसं गाजराच्या मध्ये भाग जो असतो ना गाभा, त्यामध्ये गोडी कमी असते किंवा नसतेही, त्याला आमच्याकडे मांजर असे म्हणतात. तरी त्या प्रकारे ती मांजर जशी पांचट लागते गाजराच्या मधील, त्याच पद्धतीने टोमॅटो मधील देखील हा भाग गाजराच्या मांजरीसारखाच असतो, त्यामुळे तो काढून फेकून द्यायचा. चला, कोथिंबीर तर मी कापली होती, परंतु परत एकदा कोथिंबीरला अजून बारीक करून घेतो जेणेकरून लवकर शिजावी. यामध्ये कोथिंबीरचे जे काही मोठे दांडे आहेत, म्हणजे कापल्यानंतर जे काही उरतात थोडकं, तर ते सुद्धा बारीक कापून घेऊन ते फोडणीमध्ये घालायची आहेत. आणि कोथिंबीरची जी अत्यंत नाजूक पानं असतात ती थोडीशी बाजूला काढून ठेवून द्यायची आहेत. तर भूक जास्त लागली आहे, मॅगी बनवायला वेळ आहे, त्यामुळे सध्या मी एक केळी खाऊन घेतो तोपर्यंत थोडंसं भूक कंट्रोल होईल, कारण भूक खूप जास्त जोरात लागली आहे. मॅगी असं म्हणतात की 2 मिनिटात बनते ही नूडल्स, पण खरं सांगायचं तर 2 मिनिटात ते कधीच बनत नाही. ह्या भाज्या कापण्यासाठी जवळपास 15-20 मिनिटं लागतात, त्यामुळे 2 मिनिटात ते कधीच बनणार नाही. चला, मॅगी उकडून झालेली आहे. उकडलेली मॅगी चाळून घेतो, यातून पाणी काढतो आणि गरम पाण्यातून बाजूला काढल्यानंतर देखील यावर मी थंड पाणी घालत असतो धुण्यासाठी, ज्यामुळे मॅगी स्वच्छ होते. या नूडल्स कधीही अशाच पद्धतीने बनवायच्या, त्यामुळे यावर असलेली काही विशिष्ट पद्धतीची जी डस्ट असतो तो निघून जातो आणि पचायला देखील सोपी होते, फार गरिष्ठ लागत नाही.
त्यामुळे कधीही याच पद्धतीने बनवायची. डायरेक्ट फोडणीत टाकायची नाही, आधी उकडायची, चाळून घ्यायची, वरून थंड पाण्याने धुवून घ्यायची, त्यानंतर फोडणीत घालायचं. आता इथं मी तेल घालून घेत आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल फार गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर अंगावर उडून येईल. त्यामुळे तेल घातल्यानंतर लगेच त्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तेल गरम होऊ देण्याची वाट बघायची नाही कधीही, कारण ही काही आपली मसाल्याच्या भाजीची फोडणी नाही. तर यामध्ये थंड तेलामध्येच थोडासा कांदा घालून घ्यायचा. खाली गॅस वाढवलेला आहे मी. जोपर्यंत आपण हे भाज्या टाकून होऊन जातील तोपर्यंत ऑटोमॅटिक संपूर्ण तेल खूप गरम होते. या पद्धतीनेच कधीही नियोजन करायचं, ज्यामुळे तेल अंगावर उडून येणार नाही. स्वयंपाक करताना कधीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी. आता यामध्ये दांडे असलेलं जडजड कोथिंबीर घालत आहे. बारीक पानाची कोथिंबीर बाजूला काढून घेतली आहे. मटर घालत आहे, हिरवे मटर, ग्रीन पीस, थोडा हिरव्या भाज्या तशाच ठेवल्या आहेत. तर एकंदरीत यामध्ये सर्वच मसाला एकदाच घातलेला आहे मी. आता या सर्वाला हळूहळू भाजून घेतो आणि यामध्ये गिप्पी मसाला टाकतोय. या गिप्पी नूडल्स आहेत, परंतु सवय लागलेली आहे मॅगी नूडल्स बोलणे अशी. जसं आपण निर्मा नमक, आज पहिली वेळेस निर्मा नमक घालत आहे. दरवेळेस टाटा नमक वापरतो, आज निर्मा नमक वापरत आहे. तर काय बोलत होतो मी? बोलत होतो की आपण ह्या नूडल्स कुठल्याही घेतल्या तरी त्याला मॅगी नूडल्स बोलण्याची सवय आहे आपल्याला. म्हणजे तोंडातून येतच ती सवय पडलेली आहे ना. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण नेहमीच वॉशिंग पावडर घेतो त्याला नेहमी निरमा बोलतो, पण आपल्याकडे वॉशिंग पावडरला निरमा बोलण्याची सवय झालेली आहे ना. वॉशिंग पावडरचं नाव काही असलं, टाईड, एरियल वगैरे, तरी आपण त्याला निरमाच बोलतो. निरमा विशिष्ट ब्रँड आहे, पण आपल्याकडे सर्वात अगोदर आलेला असल्यामुळे आपण त्याला निरमाच बोलतो ना. अगदी त्याच पद्धतीने मॅगी कुठलीही असली तरी त्याला, अर्थात नूडल्स कुठलेही असले तर त्याला मॅगी बोलण्याची सवय झालेली आहे. अगदी निरमाप्रमाणे त्याला आपण वॉशिंग पावडर बोलतो. आता ठीक आहे, फोडणी थोडीशी गरम झाली आहे. फाळ्या हलक्या क्रंची शिजल्या आहेत आणि यामध्ये मी नूडल्स घालून घेतलेले आहेत. थोडंसं हलवून घेतो. खरं तर अगदी 1 मिनिट याला झाकून ठेवून वाफवलं ना आणि पाण्यासकट जरी खाल्ली ना तरी खूप चविष्ट लागते. पूर्ण पाणी आटवण्याची आवश्यकता नाही. तर काय करायचं, जमलं तर पाण्यासोबत खायचं, म्हणजे नूडल्स सूप म्हणतात ना त्या पद्धतीने. नूडल्स सूप आणि नूडल्स बाहेर चीन, जपान, कोरिया देशामध्ये नूडल्स सूप सोबत नूडल्स खातात. आपल्याकडे फार तर नूडल्स सूपमध्ये कोणी खात नाही. सर्वांना कोरड्याच नूडल्स लागतात. वास्तविक पाहता जर त्या सूप सोबत खाल्ल्यानं अधिक चविष्ट लागतात. त्यामुळे तुम्ही हे ट्राय करून बघा, सूप सोबत खाण्याचा प्रयत्न करा. थोडीशी हिरवी मटकी घेतली आहे, याच्यासोबत खाणार आहे नूडल्स सोबत. सकाळी 1 पॅकेट घेऊन ठेवलं आहे पोकलीवालं, कारण शिजलेलं तळलेलं खाण्यापेक्षा किंवा त्याच्यासोबत कधीही हिरवं काहीतरी खाल्लं पाहिजे. फायनली मॅगी शिजली आहे. खूप दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे, चांगल्या पद्धतीने शिजली आहे. यामध्ये शेवटी खाली नूडल्स सूप सुद्धा दिसत आहे. थोडं सूप आहे यामध्ये, थोडंसं सूप मला पण आवडतं. जास्तीत जास्त सूप असेल तर खूपच चांगलं. आता सध्या तर मी 2 पाकिटाची बनवली आहे, त्यामुळे ही खूप जास्त होते. एका पाकिटाची जेव्हा बनवेल ना तर तेव्हा सूप वाढवायचं, नूडल्स कमी करायच्या. तर सूप आणि नूडल्सची चव अगदी भारी लागते. तर जर काढून घेतो थोड्याशा आणि बाजूला ठेवतो. थोड्याशा मी अश्विनीला आणि कुलदीपला घरी नेणार आहे. त्या दोघांनाही आवडतात.
माझं जेवण झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी हे उरलेलं घेऊन जाणार आहे, डब्यामध्ये घेऊन जातो त्यांना खाण्यासाठी. त्यांना पण फार आवडतात, विशेष म्हणजे मी बनवलेल्या खूप आवडतात. त्यामुळे मी त्यांना घेऊन जाणार आहे माझ्या डब्यामध्ये परत घरी आणि त्यांना देणार आहे. इथे तर रूमवर मी एकटाच आहे, त्यामुळे मी इकडे एकटाच खातोय. आता ज्या उरलेल्या भाज्या ठेवल्या होत्या मी थोड्याशा बाजूला, टोमॅटो, कांदा, कोथिंबीरची फक्त पानं आहे ती, कॅप्सिकम थोडंसं, म्हणजे शिमला मिरची बारीक कापलेली कच्ची खूप छान लागते. आणि शिमला मिरची ज्या बिया बाजूला काढल्या होत्या ना, त्या देखील मी याच्यावर टाकून घेतल्या आहेत, कारण त्यांची चव खूप अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता. चला, जेवणाचं ताट मी वाढवून घेतलं आहे. लिंबू पण आहे, पण लिंबूऐवजी मी आता यामध्ये शेजवान चटणी घेत आहे आणि टोमॅटो सॉस सुद्धा घेणार आहे. तो आंबट असतो ना, त्यामुळे शेजवान चटणी तिखट असते. थोडीशी चव म्हणून सोबत ठेवणार आहे सुहानाची शेजवान चटणी आहे आणि टोमॅटो सॉस थोडासा. काही लोकांना हे सर्व मॅगीवरच्या म्हणजे नूडल्सच्या वरती टाकून खाण्याची सवय असते, पण मला जशा पद्धतीने चव हवी आहे त्या पद्धतीने मी वापर करत असतो. थोडं थोडं जसं लागेल तसं खाण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणेच खात नाही. थोडंसं मटकी घेतो बाजूला चव म्हणून. तर आता थोडंसं टेस्ट करून बघूया कशी लागती आहे. तर मीठ वगैरे सर्व व्यवस्थित आहे का बघता येईल. दिसायला तर फार सुंदर दिसत आहे. चला, एक बाईट घेऊन बघतो. आता तुम्हाला आता दिसणार नाही मी बाईट कशी खातोय, त्यामुळे मी माझ्याकडे मोबाईलचा तोंड करतो, म्हणजे तुम्हाला दिसेल मी खाताना. तो अभी हम इसे टेस्ट करके देखेंगे. ये मॉर्निंग टाइम है, सुबह के शायद 11 बजे हैं और मैं नाश्ता कर रहा हूँ. चला, मी खातोय. बहुत स्वादिष्ट है, डिलिशियस, खूप चवदार झाली आहे. वाव, खूप सुंदर लागत आहेत. मस्त मस्त. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी खातो होता नूडल्स आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. तुम्ही पण सुंदर सुंदर रेसिपी बनवा. तोपर्यंत बाय. सुपर झाले आहेत. भेटूया नंतर व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.